गुढीपाडव्याच्या दिवशी ही पिवळी आणि लाल पोटली तुम्हाला तुमच्या घरामध्ये बांधायचीच आहे। अत्यंत प्रभावी हा उपाय आहे। गेल्या मागच्या 7-8 वर्षांपासून हा उपाय मी स्वतः माझ्या घरामध्ये करते। या दोघी वस्तू तुम्हाला जवळपास कुठे स्वामी समर्थांचं केंद्र असेल तिथे 100% मिळून जातील। नाहीये केंद्र, मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते, त्या ताई तुम्हाला घरपोच देतील। तुमच्या सोयीसाठी मी हा नंबर देते, पण हा उपाय करा, अत्यंत महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे। या दोघी वस्तू ज्या आहेत त्या तुमच्या घरामध्ये तुम्ही लावल्यामुळे गुढीपाडव्यापासून बघा मराठी नवीन वर्षाची आपली सुरुवात होत असते, तर त्यामुळे हा उपाय जर तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला केला तर वर्षभर आपल्याला अडीअडचणी दुःख संकट येत नाही। ते आले तरी चुटकीसरशी नाहीसे होतात, कारण माणूस म्हटला म्हणजे त्याच्या आयुष्यात सुख दुःख येणारच आहे। पण सारखे दुःख येत आहे, आपण कष्ट करतोच आहे आणि आपल्याला सुख हे अजिबात मिळतच नाही। तर त्यामुळे असे दिवस आपल्यावर येऊ नये, आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण राहावं यासाठी तुम्हाला ही लाल आणि पिवळी पोटली घरामध्ये बांधायची आहे। सगळी माहिती मी तुम्हाला देते। आता बघा, सकाळी अंघोळ करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय करायचा आहे, जास्त उशिरा करायचा नाही। शक्यतो जास्तीत जास्त दुपारी 12च्या आधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। पुरुष स्त्री कोणीही हा उपाय करू शकतं। मी दरवर्षी उपाय करते। मी बघा तुम्हाला दाखवलं पण आहे मागच्या वर्षाच्या व्हिडिओमध्ये मी कोणत्या ठिकाणी लावलेलं आहे। तर आता सगळ्यात पहिले म्हणजे बघा ही लाल पोटली, हिच्याबद्दल मी सांगते। कोणत्याही प्रकारची बाधा आपल्या घराला किंवा आपल्याला झाली असेल, घरातल्या कोणत्याही गोष्टीला झाली असेल, तर ती निघून जाण्यासाठी किंवा कोणाच्या काही वाईट नजरेचा करणी बाधेचा आपल्या घरातील लोकांवर काही परिणाम होऊ नये यासाठी वर्षाच्या सुरुवातीलाच ही लाल पोटली जी आहे ही तुम्हाला मुख्य दरवाजाच्या वरती आतल्या साईडने लावायची आहे। ठीक आहे, आता यामध्ये काय काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते। बघा, जेव्हा तुम्ही ही पोटली घ्याल तर त्यासोबत तुम्हाला कागद पण दिला जाईल, तर त्याच्यामध्ये सगळी माहिती आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी 3 इंच वडाची मुळी आणि रंगारी हिरडा, यामध्ये काय आहे 3 इंच वडाची मुळी, वडाच्या झाडाची मुळी आणि रंगारी हिरडा हे आपल्याला हातामध्ये घेऊन, म्हणजे उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे। एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे। त्याच्यानंतर ह्या पोटलीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझे व माझ्या परिवाराचे आजारबाधांपासून रक्षण करावे, अशी आपल्या महाराजांना, कुलदेवीला, देवी आईला प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर ही जी पोटली आहे ही आपल्याला मुख्य दरवाजाच्या, आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या आतल्या साईडने, ठीक आहे, मधल्या साईडने तुम्हाला वरती ही पोटली टांगून द्यायची आहे। ठीक आहे, यामुळे वर्षभर आपल्या परिवाराचे आजारांपासून, बाधांपासून संरक्षण होत असतं। तर अत्यंत हा प्रभावी उपाय आहे, नक्की तुम्ही करून बघा। तर कळालं तुम्हाला यामध्ये काय आहे। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ही पिवळी पोटली, ही तुम्हाला तुमच्या किचनमध्ये किंवा तुम्ही तुमच्या देवघराचा सेपरेट रूम असेल, शक्यतो किचनमध्येच ही लावली जाते आणि किचनमध्ये कुठल्याही तुम्ही एका कोपऱ्यामध्ये ही लावू शकता। तर पिवळ्या पोटलीची माहिती काय आहे ते मी तुम्हाला सांगते। गुढीपाडव्याच्या दिवशी सोबत दिलेल्या वस्तू, आता यामध्ये काय आहे, रंगारी हिरडा, तांब्याचे पावलं, तांब्याचे नाणे, हळकुंड, नागकेशर आणि खडा मीठ। ठीक आहे, यासोबत आपल्या घरचे अगदी थोडेसे, म्हणजे एवढेसे गहू तुम्हाला यामध्ये टाकायचे आहे आणि हे एका पिवळ्या कापडामध्ये बांधून उजव्या हातामध्ये घेऊन श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून हे स्वयंपाक घरामध्ये बांधायचे आहे। यामुळे वर्षभर घरामध्ये धनधान्याची कमतरता जी आहे भासत नाही आणि आपल्या घरामध्ये नेहमी भरभराटी राहते। तर अशी ही पिवळी पोटली आहे। आता मी तुम्हाला सांगितलं आहे की यामध्ये पण काय आहे। या वस्तू तुम्हाला सुट्ट्या सुट्ट्या मिळाल्या, पण शक्यतो या वस्तू सुट्ट्या सगळ्याच मिळत नाही, या वस्तू सगळ्या असणं महत्त्वाचं आहे। तर या दोघं पोटली जे आहे मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या ताईंकडून तुम्हाला मिळून जातील। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ह्या ऑर्डर करा की जेणेकरून गुढीपाडव्याच्या आत तुम्हाला मिळतील। समजा गुढीपाडव्यापर्यंत तुम्हाला या नाही मिळाल्या तर कुठल्याही बुधवारी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालतं, किंवा कोणत्याही शुभ दिवशी, पौर्णिमेला करा, किंवा आता बघा बरेचसे सण येणार आहे, अक्षय तृतीया येणार आहे, तेव्हा तुम्ही केला तरी पण चालेल। तर असा हा उपाय आहे, अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे। यासोबतच गुढीपाडवा म्हणजे बघा नवीन वर्षाची सुरुवात असते, तर त्यामुळे अजून काही गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापित करा की जेणेकरून आपल्याला वर्षभर कसलीही कमी पडणार नाही। या वस्तू तुमच्या घरामध्ये ठेवल्यामुळे तुम्हाला आहे ना त्याचे शुभ परिणाम, त्याचे पॉझिटिव्ह, त्याची सकारात्मक ऊर्जा जी आहे त्याचा तुम्हाला लाभ होतो। जसं की बघा देवघरामध्ये तुम्ही श्रीयंत्र माता लक्ष्मीचं आसन आहे, तर त्याची स्थापना तुम्ही केलीच पाहिजे। त्यानंतर गजलक्ष्मी म्हणजे हत्ती असतात, स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती, कमळगट्ट्याची माळ, दक्षिणावर्ती शंख, अशा या ज्या गोष्टी आहे ह्या तुम्हाला देवघरामध्ये स्थापित करायच्या आहे। कवड्यांचं तोरण मुख्य दरवाजाला लावा, गुढीपाडव्याच्या दिवशी लावा। मी तर म्हणते, मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी, माझ्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी आहे, मी तुम्हाला माझे स्वतःचे अनुभव आहे म्हणून सांगते। बघा
आज आपण प्रत्येकाला कष्ट करावे लागतात, फुकट कोणालाही काही मिळणार नाही आहे, पण आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला ह्या काही उपाय करावे लागतात. शुभ दिवशी हे उपाय केले ना, मग त्याचा खूप फायदा होतो. आज तुम्ही 500 कमवत असाल तर हे उपाय केल्यामुळे कष्टासोबत नशिबाची साथ मिळते आणि तिथे तुम्ही 1000 कमवायला लागतात, 5000 कमवायला लागतात, दुपटी तिपटीने तुम्हाला त्याचा फायदा होतो. म्हणून नक्की करा. कवड्यांचं तोरणसुद्धा तुम्ही मुख्य दरवाजाला लावा. बघा, आर्थिक संकट जे आहे ते येत नाही आणि आले तरी आपण ते अगदी म्हणजे चुटकीसरशी ते पळवून लावतो. तुम्हाला यातल्या जमतील त्या गोष्टी घ्या. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ताईंकडे मिळतात, तिथून तुम्ही घेऊ शकता. जवळपास कुठे मिळालं तरी पण चालेल. आणि लक्षात ठेवा, पोटलीचा उपाय तुम्हाला करायचाच आहे. अत्यंत प्रभावी हा उपाय आहे. आणि मागच्या वर्षाची पोटली असेल ती तुम्हाला प्रवाहित करायची आहे, नवीन पोटली परत बांधायची आहे. ठीक आहे, कारण बऱ्याचशा ताईंनी मागच्या वर्षी पण घेतलेल्या होत्या. तर असा हा गुढीपाडव्याचा पोटलीचा उपाय खूप प्रभावी आहे. नक्की तुम्ही कराल अशी मी अपेक्षा करते आणि 100% तुम्हाला त्याचे अनुभवसुद्धा येतील. तर व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.